सुरुवातीलाच बातमी आहे विनायक राऊत यांच्या संदर्भात। विनायक राऊतांना केव्हाही अटक होऊ शकते। विनायक राऊतांना न्यायालयाकडून संरक्षण दिलं गेलं नाहीये। राऊतांना 23 तारखेपर्यंत संरक्षण नाहीये। राऊतांच्या अटकपूर्व जामिनावर 23 जुलैला सुनावणी होणार आहे। सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे। माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीवरून विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झालाय आणि त्यांना कधीही अटक होऊ शकते अशी माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, विनायक राऊत यांना कधीही अटक होऊ शकते अशी माहिती समोर येते आहे, काय नेमकी कारण आहेत? जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर विनायक राऊत यांच्या सून गिरिजा राऊत यांनी ज्याप्रमाणे तक्रार केली होती त्यानुसार त्यांच्यावरती गंभीर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत आणि यासाठीच त्यांनी एक जामीन अर्ज जो आहे म्हणजे अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे तो सादर केला होता। मात्र त्यामध्ये आता कोर्टाकडून जे काही संरक्षण यामध्ये मिळायला हवं होतं अटकेपासून, ते संरक्षण आता मिळालेलं नाहीये। त्यामुळे 23 तारखेला या अर्जावरती सुनावणी असून या अर्जावरती सुनावणी जरी 23 तारखेला असली तरी सुद्धा या 23 तारखेच्या आधी विनायक राऊत यांना केव्हाही अटक होऊ शकते, कारण पोलिसांना आता ती सूट जी आहे ती न्यायालयाने दिलेली आहे। त्यामुळे चौकशीला आम्ही सामोरे जाऊ अशा प्रकारची भूमिका जरी विनायक राऊत यांची असली तरी सुद्धा 23 तारखेपर्यंत कधीही विनायक राऊत किंवा गीतेश राऊत या कुटुंबियांना जे आहे ते अटक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। जगदीश, मात्र कुणाला अटक होऊ नये यासाठी विनायक राऊत यांचे काही प्रयत्न सुरू आहेत, त्यांची काही या संदर्भात प्रतिक्रिया समोर आली आहे? या संदर्भात त्यांनी एक बेल ऍप्लिकेशन जे आहे ते कोर्टासमोर सादर केलं होतं। 23 तारखेला यावर सुनावणी आहे, तोपर्यंत आम्हाला अटक होऊ नये अशा प्रकारची मागणी त्यांनी कोर्टासमोर केली होती। मात्र आता कोर्टाकडून जे काही संरक्षण मिळायला हवं होतं ती कोर्टाकडून संरक्षण त्यांना फेटाळण्यात आलेलं आहे। त्यामुळे 23 तारखेला या सगळ्यावरती सुनावणी होणार असून या 23 तारखेच्या आधी विनायक राऊत यांना केव्हाही अटकेला सामोरं जाऊ शकतं। ठीक आहे कुणाल, तुम्ही या घटनेवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।